नमस्कार. सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी पानाचा स्वाद असलेले पानाचे मोदक कसे करायचे ते बघणार आहोत. हे खायला पण खूप छान लागतात आणि पानाचा स्वाद असल्यामुळं हे थोडे वेगळे पण लागतात. अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपटसुद्धा होतात. तर असे हे पानाचे मोदक आज आपल्याला कसे करायचे ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी 5 ते 6 अशी खायची पानं घेतलेली आहेत. तर ही बंगला पान, मिठा पान असं म्हणतात याला. तर ही पानं घेतलेली आहेत. तुम्हाला सहज ही बाजारामध्ये मिळून जाईल किंवा कोणत्याही पानपट्टीवर ही पानं मिळतात. तर अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि याची देठं काढून घ्यायची आहेत. तर ही पानं मी दारातच वेल लावलेला आहे. तर त्याची पानं घेतलेली आहे. तर आता ही पानं आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि कापून घ्यायची. तर मस्त अशी ही पानं आपल्याला चिरून घ्यायची आहे. तर इथे छान अशी बारीक आपण चिरून घेऊयात. अशी चिरून घेतल्यामुळं मिक्सरमध्ये आपण टाकू तेव्हा छान बारीक होतात. त्यामुळं अशी बारीक कापून घ्यायची आहेत. ही पानं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. मी इथं सर्व ही पानं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहेत. यामध्ये आपल्याला दूध वापरायचं आहे. तर इथं मी 1 वाटी दूध घेतलं. तर त्यामधलं अर्धं दूध यामध्ये टाकायचं. अर्धं दूध मी बाजूला ठेवलेलं आहे आणि हे मिक्सरला छान असं बारीक वाटून घ्यायचं. तर बघा यामध्ये कुठेही पान राहिलं नाही आणि हे उरलेलं दूध आपण घेतलेलं त्यामध्ये असा हा फ्रूट कलर टाकायचा आहे. तर मी इथे हिरव्या रंगाचा हा कलर घेतलेला आहे. तर या दुधामध्ये असा मिक्स करून घ्यायचा. इथं गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 1 वाटी बारीक रवा टाकून घ्यायचा आहे आणि हा रवा सुरुवातीला आपल्याला साधा भाजून घ्यायचा. नंतर यामध्ये तूप वापरायचं आहे. तर सुरुवातीला असा कोरडाच भाजून घ्यायचा आहे. तर आता हा आपला रवा भाजला गेलेला आहे. तर मस्त लालसर भाजायचा आणि नंतर त्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे. तूप टाकताना इथे माझा व्हिडिओ थोडा स्किप झालेला आहे आणि हे आपण मिक्सरला पानं बारीक केलेली ती यामध्ये टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जे आपण कलरचं दूध केलं होतं तर ते यामध्ये टाकायचं आहे. असं करून आपण 1 वाटी दूध वापरलेलं आहे आणि 1 वाटी आपल्याला पाणी वापरायचं आहे किंवा तुम्ही 1 वाटी दूधसुद्धा वापरू शकता किंवा 2 वाटी दूध किंवा 2 वाटी पाणी असंसुद्धा वापरू शकता. रवा चांगला ओलसर होईपर्यंत मस्त हे परतवून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पाणी कमी वाटत असेल तर तुम्ही पाणी यामध्ये आणखी टाकू शकता. तर इथं मी अर्धी वाटी आणखी पाणी वापरलेलं आहे आणि इथं मी 1 वाटीला कमी अशी साखर घेतलेली आहे. तुम्ही फुल भरून 1 वाटीसुद्धा घेऊ शकता. तर इथं मी जास्त गोड करत नाही त्यामुळं मी कमी साखर वापरलेली आहे. तुम्हाला जास्त गोड करायचं असेल तर तुम्ही 1 वाटी भरून साखर घ्यायची. 1 वाटी रव्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे. ते प्रमाण अगदी व्यवस्थित होतं. तर इथं अर्धा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे ती टाकायची. यामधली साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. तर बघा याला थोडं पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे आणि हे नंतर थंड झाल्यावर मस्त मोकळं होतं किंवा तुम्हाला ओलसर मोदक बनवायचे असतील तर तुम्ही यामध्ये पाणी भरपूर टाकू शकता किंवा साखर जास्त टाकल्यामुळं ते छान असे चिकटही होतात. तर हे आपण काढून घेतलेलं आहे आणि थंड करून घ्यायचं. तोपर्यंत आपण याचा आतमधला स्टफिंगचा मसाला तयार करून घेऊयात. त्यासाठी इथं मी 2 ते 3 चम्मच चेरी घेतलेली आहे आणि 3 चम्मच आपल्याला सोपेचे दाणे घ्यायचे आहेत. तर ही गोड सोप आहे त्याचे दाणे घ्यायचे आणि 2 चम्मच खोबरा खीस घ्यायचा आहे आणि इथं मी गुलकंद घेतलेला आहे. तर गुलकंद यामध्ये 2 ते 3 चम्मच घ्यायचा आहे आणि 1 चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. वेलची पावडर टाकल्यामुळं याला सुगंधही खूप छान येतो आणि आपल्याला हे थोडं मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी 2 चम्मच अशी सोप घेतलेली आहे तीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकायची आहे. तर हे सर्व आपला पानाचा मसाला तयार झालेला आहे. हा व्यवस्थित असा एकत्रित करून घ्यायचा. तर हा आपला मस्त मसाला छान तयार झाला. तर बघू शकता हा खायला पण खूप मस्त लागतो. तुम्ही हा पानामध्ये सुद्धा टाकून खाऊ शकता. तर आता हे थंडसुद्धा झालेलं आहे. तर इथं मी एक मोदकाचा साचा घेतलेला आहे. तर त्यामध्ये आपल्याला हे असं भरून घ्यायचं आहे
तर दोन्ही बाजूनी आपल्याला भरून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला हे मसाला टाकून घ्यायचा आहे। तर असा थोडा थोडा मसाला आपल्याला दोन्ही बाजूला टाकून घ्यायचा किंवा तुम्ही एका बाजूला सुद्धा टाकून घेऊ शकता। तर बघा किती छान असा मोदक आपला तयार होतो। व्यवस्थित असा साचा दाबून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूला सुद्धा दाबून घ्यायचा। तर बघा किती छान असा मोदक आपला तयार झालेला आहे आणि हा मस्त असा मोदक आपला निघलेला आहे। कुठे या मोदकाच्या साच्याला चिटकला नाही आणि व्यवस्थित असा हा मोदक आपला निघला आणि छान असा तयार झालेला आहे। अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही असे मोदक करून घेऊ शकता। तर असेच मोदक आपल्याला सर्व करून घ्यायचे आहे। आणखी एक मोदक तुम्हाला करून दाखवते। तर असे सोपेचे दाणे यावर टाकून घ्यायचे आणि नंतर हे मसाला यावर टाकायचा आहे आणि असं दाबून घ्यायचं, म्हणजे हे दिसायला पण खूप सुंदर दिसतात। तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला असे सोपेचे दाणे टाकून घ्यायचे आणि हा पानाचा मसाला दोन्ही साईडला भरून घ्यायचा आहे आणि हा मोदक दाबून घ्यायचा। तर असे पटापट मोदक तयार होतात। तर अगदी सर्वात सोपी पद्धत आहे मोदक बनवण्याची आणि हे खायला पण खूप पौष्टिक आहेत आणि खूप छान लागतात। अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेऊयात। तर बघा किती सुंदर असे मोदक आपले तयार झालेले आहेत। यामध्ये आपण खोबरं न वापरता असे हे मोदक एक वाटी रव्यापासून 21 मोदक असे तयार करून घेतलेले आहेत। तर हे मोदक तुम्ही सुद्धा असे तयार करून घेऊ शकता। इतकी सोपी आणि साधी रेसिपी आहे। यामध्ये आपण जो मसाला भरलेला आहे पानाचा, तो खाताना खूप छान लागतो आणि सुंदर असा हा मोदक आपला तयार झालेला आहे। तर बघू शकता। तर अशीच साधी सोपी रेसिपी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।